जनतेच्या आरोग्याची काळजी वाहणारे श्रीरामपूर नगर परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र स्वतःच राम भरोसे असल्याचे एका धक्कादायक स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे। शासकीय कामाची वेळेतच नेमणुकीस असलेले डॉक्टर, नर्स आणि सर्व कर्मचारी आरोग्य केंद्रातून गायब असल्याचा धक्कादायक प्रकार एस न्यूज मराठीने उघडकीस आणला आहे। भर दुपारी 12:30 वाजल्यापासूनच पालिकेच्या या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला होता। आरोग्य केंद्रात रुग्ण तपासणीसाठी एकही डॉक्टर किंवा कर्मचारी हजर नव्हता। मात्र रिकाम्या खुर्च्यांवर पंखे फिरत होते आणि लाईट्स सुरू होते। जनतेच्या पैशांची आणि शासकीय विजेची ही उघड नासाडी येथे पाहायला मिळाली। नागरिकांच्या आपत्कालीन सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या या दवाखान्यात कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता संपूर्ण स्टाफ निघून गेल्याने रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना अतोनात हाल सहन करावे लागले। कोण डॉक्टर कोण आहे सध्याला? कोण आहे सध्याला आता अवेलेबल? डॉक्टर वायरागर म्हणून कुठे? यांच्याकडे चार्ज आहे. ते येऊन गेले ते. मग आता समजा एखादा इमर्जन्सी नर्स आहे का इथं? नाही, कुणीच नाही. मग कुठे गेलेत सगळे? काही सांगून नाही गेलं मला ते. मी ऑफिशियल कर्मचारी, मी एकटाच बसलो. नाही, कुणीच नाही. मग कुठे गेलेत सगळे? काही सांगून नाही गेलं मला ते. मी ऑफिशियल कर्मचारी, मी एकटाच बसलो. नाही, कुणीच नाही. मग कुठे गेलेत सगळे? काही सांगून नाही गेलं मला ते. मी ऑफिशियल कर्मचारी, मी एकटाच बसलो. एवढेच नाही तर तपासणीसाठी आलेल्या गरोदर महिला, स्तनदा माता यांना तासभर ताटकळत राहावे लागले। तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने आणि इंजेक्शन विभागात पूर्णपणे शुकशुकाट असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। जनतेचे सेवक म्हणून मिरवणाऱ्या वैद्यकीय विभागाचा हा गलथान कारभार एस न्यूज मराठीच्या स्टिंग ऑपरेशनमुळे चव्हाट्यावर आला आहे। आता या दांडी बहाद्दर अधिकारी कर्मचाऱ्यांवर तालुका आरोग्य अधिकारी काय कारवाई करणार याकडे श्रीरामपूरकरांचे लक्ष लागले आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट।